मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राज्यात आणली आणि सध्या या योजनेची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत आहे। त्याचबरोबर या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना 14 ऑगस्ट पासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून महिला वर्गामध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे। राज्यातील बहिणींना शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली आहे, परंतु महाविकास आघाडीने या योजनेचा चांगलाच धसका घेतला असल्याचं दिसून येत आहे। कारण लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून महाविकास आघाडीने या योजनेवर टीका केली असून आता या योजनेच्या यशाबद्दल ते घाबरले असं दिसून येत आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल उपस्थित करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करून याबद्दल उत्तर दिले आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या यशाने महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे, कारण महिला वर्गामध्ये एकनाथ शिंदे सरकारचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे। सोबतच विरोधी पक्षाने उच्च न्यायालयात जाऊन या योजनेला आव्हान दिले होते, परंतु तिथे देखील त्यांचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे आणि याबद्दलचा निकाल लाडक्या बहिणीच्या बाजूने लागला। आधी या योजनेच्या विरोधात असणारे विरोधी सरकार आता आमचं सरकार आल्यावर हे पैसे वाढवून देऊ अशी भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळाला आहे त्या खुश दिसत असून बहीण स्वातंत्र्य दिनापासून त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ लागल्याने राज्यात एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वास आणखीनच बळकट झाला आहे। त्यामुळे याचा फायदा आगामी निवडणुकीत शिंदे सरकारला होईल हे तर नक्कीच। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा।